मानमुळे असंच त्याच्या फोनही नाही केला तुम्ही. बरं झालं इकून गेलो मी आता. हो मॅडम काय काय नाही पाहून या. हो आज आता कसं वातावरण काही बरोबर नाही. मॅडम मार्केटला जाण्यात काही मजा नाही, लय मालही नाही. म्हटलं आज आता हे काही ना काही जरा हो इचुकाटा करायच लागेल म्हणलं यायचं रामपूरवाल्याचा. मानमुळे साहेब आले नाही आले. हो चला म्हटलं मग काय म्हणते मग हो कसं काय करता आता. काय करायचं ते तुम्ही पाहा. आता सगळी माहिती डिटेल तुम्हाला दिली मी आता. हो फक्त आता पुढचं काय कसं करायचं ते तुम्ही ठरवा. काय आता आपल्याला हॉटेलच्या इकडे जायला लागलं. हो कसं आहे त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून. हो आता आपल्याला मी म्हटल्याप्रमाणे हो यायले थोडंसं फोन करून जरा धमक्या गिमक्या द्या. हो जमलं तर जमलं. हा पर बाहेर करायचा नाही जमलं तर मग पाहू पुढे काय करायचं ते. चला मग आता हॉटेलच्या घरी चालले जाऊ मग आता आपल्या गाडीवर. हो एरिया आता आज कॉलेज काय आता चालले का जायचे आहे. आता काय आजची सुट्टीच टाकलेली आहे. आज काही जात नाही. हो आता रात्रीच्या कंटाळा आला जरा जाऊ दे म्हटलं आता. हो बरं मी काय म्हणतो चलाचं का मग हो हॉटेलच्या इकडे काय काय नाही पहा मग. नाही नाही आज हे बा भाकर बाजूनच हो मी. हो बिलकुल आज आता रामपूरवाल्याच्या मागच लागायचं पुरा दिवस. आज आता रिकाम पण आपल्याला हो यायचं काम काढणे आहे आपल्याला. सुरुवात करून देऊ. हो चला आता हॉटेलच्या घरी. बसा ना बसा बसा. अरे बिंदू मी काय म्हणतो 3 कप कॉफी बनव काय. मस्त वातावरण चांगलं आहे. बनव लवकर. ये घेऊन लवकर. बरोबर पप्पा. हो आणते आणते. हो आलेच. मला सांगा बरं आज पूर्ण मोकळच आहे आपल्याला. हो कुठं काही वसुलीला नाही जाणं आहे ना कोणता बाजार नाही आजचा. काय म्हणता मग कसं काय मग मानमुळे साहेब रामपूरचे हाल हवाल काय पोझिशन आहे. पोझिशन रामपूरवाल्याची अरे बाबा फुल टाईट आहे फुल टाईट. काही दिवसांनी बा सांगतो ना हो आपली बरोबरी करतील ते आपली बरोबरी. म्हणून म्हणतो जरासं लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढा आता. 100% घबाळ त्या गावाल्याने दाबलेला आहे आणि लवकरात लवकर त्याच्यातून काहीतरी मार्ग काढून आपला फायदा करून घ्या. ते तर आहे ना. हो घबाड सापड याची तर पुरेपूर सगळी अफवा झाली होती सगळं माहीत आहे. पण तुम्ही कसं काय सांगून राहिले की बा 100% सापडलं. काय तुम्हाला असं वाटलं बा. वाटलं म्हणजे बा सांगतो ना साध्या माणसाजवळ JCB आहे कोणाजवळ ट्रॅक्टर आहे कोणा काय घेतलं. हो ते लारा सनसनी देवदा सनसनी पाहिलं ना तुम्ही. हो ते गदी राखणारा माणूस. त्याच्या पोराचं कमीत कमी 8-10 लाख रुपयाचं कृषी केंद्र सेवा केंद्र त्यानं सुरू केलं. हो मनोज पाटील हो आपला म्हणतो सांगतो ना चिक्कट माणूस एक नंबरचा. हो मोठी गाडी आणली त्यानं 30 लाखाची. सांगा तुम्ही. आणि बाकीचे तर काही विचारूच नका तुम्ही. आमचे जवळ भाऊ आहे. अरे म्हणलं बा सांगतो ना निरा सोनं सोनं बहिणीच्या अंगा. हो दुसरी गोष्ट अजून ते काशीनाथ गैबाने ट्रॅक्टर घेऊन काही लोक JCB घेऊन. सांगतो ना तुम्हाला या गावातल्यासारखा पैसा कुठंच नाही आहे. हो म्हणून म्हणतो इतका मोठा पैसा कास्तकार लोकांजवळ आला कसा. आणि विशेष म्हणजे मंदिराचं खाजोड साहेब मंदिरात सांगा द्यायले. मंदिराचं काय आहे तिथं. मंदिराचं 1.5 कोटीचं बांधकाम चालू आहे म्हणजे तिथं 1.5 कोटीचं. हो माल आलेला आहे म्हणते. यायची जवळ फोनवर बोलले त्यांनी सांगा स्टोरी. हो तिथं 1.5 कोटी रुपयाचं मंदिर बांधून राहिले. कायच्या भरोशावर सांगा तुम्हीच सांगा ना. ते मग बरोबर आहे राजा. हो खरी गोष्ट आहे. मग 1.5 कोटीचं जर मंदिर ते बांधून राहिले आणि प्रत्येकानं जर असा विकास केला काय मोठमोठे दुकानं टाकली म्हणता कोण काही ट्रॅक्टर असं तसं याचा अर्थ म्हणजे त्या गावात पैसा आलेला आहे समजा नाही का घबाळाचा. आलाच ना म्हणूनच आता कसं आहे आपल्याला जे लोकांच्या डोळ्यात त्यानं माती टाकली आतापर्यंत. हो ते काय मरण्याचं सोंग घेणं त्याच्यानंतर ते कोळसा निघाला म्हणून ते जाहीर करणं पेपरला बातमी आली ती. असं तशा गोष्टीतून सगळ्या लोकांचं लक्ष त्यानं काय केलं विचलित करून टाकलं की बा घबाड सापडलंच नाही कोळसा सापडला. पण आता धीरे 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 बरोबर माल काढून राहिले ते. हो ना आता हे कसं आहे शेवटी जे दिसायचं ते दिसतेच ना लपत नाही ना. म्हणून म्हणलं आता काय करायचं पहा आता पुढचं समजा तुम्ही म्हणे तसं करता का काय करता. बरं काय सांगा ना तुम्ही कोणाला लावू फोनचा. हो कोण कोण आहे सामील त्याचा असा अंदाज आहे तुम्हाला नाही मानमुळे साहेब. वा मी नावच लिहून घेतले होते. हो आता नाव लिहूनच आणले म्या. एक आहे पहिले गेलो आम्ही त्या याच्या दुकानात कृषी केंद्र त्याचं नाव आहे देवदास सनसनी. दुसरा आहे मनोज पाटील. तिसरा शांताराम गणगणे आमचे समजा जवळ बा. हो त्यानंतर कंदील बुडा जे आहे हो त्यानं तर बिजा घर खतरनाक बांधले का ना. हो त्याचाही जवळ पैसा आहे. दुसरी गोष्ट ते मुंशीराम धुटके हो मारुतराव धुटकेचा बुडा. हो ट्रॅक्टर गिक्टर बाकीची प्रगती चांगली दिसू राहिली. झुंबर घर फिरवे JCB घेतली. आणि एक ते आपला काशीनाथ गैबाने. आणि याच्यानंतर आणखी कोणी त्या गावात असतील तेवढं काय आता मला माहित नाही. हो पण बाकी सांगतो ना 8-10 लोक मालामाल झालेले आहे. बाकी म्हणजे अजून त्याच्यातनी ते आपलं हे मामा लुटेरे ज्यानं आपल्याला इकलं का खादोडे साहेब. आणि बाकीचं अजून ते शिवल्यात आहेच म्हणता. आणि ते बबणे आहे बाळे. आणि आणखी ते टुकटुके संतोष टुकटुके गाईवाला पोट्टो 30 लाख रुपये आहे म्हणून माझी पोरगी जर ते नेऊ शकते म्हणजे अर्थात त्याला घबाड सापडलेलंच आहे. त्याचाही त्यातनी वाटेकरी आहेच ते. असे समजा 10-15 लोकांची समजा हे टीम आहे. याईनं हे पूर्ण दडपलं आणि काहीतरी बा चला मंदिर बांधावं म्हणून मंदिरासाठी काही खर्च करून राहिले आणि बाकीचे ते खाऊन राहिले. नाही तर मग कसं घबाड पचत नाही. हो असं त्याला वाटलं असं म्हणून तेवढा मंदिरासाठी खर्च करून राहिले आणि बाकीची त्यानं दडपलं. बरं झालं आता फिक्स झालं समजा. हो आता कोणाला फोन लावून सांगा पहिला. आता सांगा तुम्ही सांगा. एक काम करा ना तुम्ही शिवल्या टोळगोटे हो दुसरा शांताराम गणगणे देवदास सनसनी एक कंदील बुडा. हो या तिघा जणांपैकी कोणाला फोन लावा तुम्ही. हो एकाला जरी धमकी दिली म्हणा किंवा दोघाला दिली हो सगळ्यापर्यंत वार्ता पोहोचून जाते. हो कारण की कसं यायला जर तुम्ही कडक धमकी दिली 50% माल लागन म्हणा आम्हाला भाऊ. हो नाही तर पूर्ण गावाचं घबाड गमावतो म्हणा आम्ही आता. हो पहा म्हणा काय विचार करायचा तर आज रात्रीपर्यंत त्याला मुदतही द्या. हो उद्या माल लागन म्हणा अर्धा ती घरपोच.
बरोबर करतो ना. हो करतो पाहतो. पहिले देवीदास सनसनेचा आहे ना मापाशी नंबर. हो मागं ते गाडी माहिती त्याला पाठवली त्याच्या घरी. तर हो थांबा त्याचा नंबर काढतो आणि लावतो त्याला. नाही ना, हे बा मेवना गेला आणि इकडे आलो वावराकडे. हो अरे बाबा काय पाणी मस्त राजा. हो ते गेले रे गेले की बस पाणी सुरू झालं ना. मग काय आता सांगतो ना, मला तर वाटते झडस आहे वाटते आज दिवसभर नाही. हो कावला आणि पाटील आता मस्त म्हटलं देवदाच्या खोपडीवर जा. हो मस्त चहा पाणी हे ते घ्या. हो म्हणून म्हटलं कुठं आहे आता. हो बरा दिसला. अरे जाऊ ना, थांबा ना जरा सगळा. ते गदी जरा चरून राहिले होते म्हणून बसलो होतो इथं. हो तसं काही राखायचं काम नाही म्हणा, सरळ येते ते हुशार आहे माणसापेक्षा. जाऊ ना काही हरकत नाही. 10 मिनिटं बसा इथं. याचा काय फोन आला बाबा. हे आपलं हॉटेल आहे. हो, काय म्हणते बाबा हॉटेल आहे. हॉटेल आहे का कोंबडी ऐकते का म्हणून आपल्याला. पाय ना काय काय म्हणते पाय. हाँ हेलो. हाँ खजूर होटल से बात कर रहा था मैं. हाँ देवीदास सनसने का नंबर है ना. हो सनसनीचा जो म्हणलं. हो आता माझा नंबर आहे म्हणूनच लावला ना तुम्ही. हा बोला काय म्हणता. हो ना त्याच्यासाठी लावला फोन. हो काय सांगतो ते तुम्ही जरासे बरोबर कान देऊन आहे का म्हणलं काय. हो कारण की लोकांच्या डोळ्यातनी माती फेकण्यात एक्सपर्ट आहात तुम्ही रामपूरवाल्या. आणि तुम्ही माझ्या डोळ्यात नाही माती फेकू शकत समजलं का. हो इतका मी काही बेवकूफ नाही म्हणलं. लोकांच्या डोळ्यात मात्या फेकल्या आणि हिंदीवर पण मग मी काय म्या फेकली का तुझ्या डोळ्यात माती. हा काही आलो मी फेकायला तो. नाही हे बघ मजाकवर नेऊ नका तुम्ही सनसने. मी काय सांगतो ते आहे का पहिले. हो जे काय घबाड सापडलं तुम्हाला रामपूरवाले येले. हां हो तुम्ही सामील आहे त्याच्यातनी. हो म्हणून तुम्हाला सांगून राहिलो मी. तुम्हाला अजून 2-3 जणाला मी फोन करणार आहो. हो तुम्ही लवकरात लवकर जे काय घबाड सापडलेला आहे हो त्याचा 50% माल हो हे मा घरी पोहोचला पाहिजे. हो नाही तर मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट देणार आहो आणि ईडीची CBIची जे कोणी असेल त्याच्या धाडी मी तुमच्या घरी पाठवणार आहो. म्हणून तुम्हाला मी इंटिमेशन देऊन राहिलो. बापरे हे कसं काय आता आलं नवीन आता उकरलं नाही. हो ती देवदासलेच लावायचा एक फोन. हो काय म्हणते देवदास काय सांगा आता. झाला आता बा म्हणलं शांताराम भाई. हो हे आता मला घबाड सापडलं म्हणते. हा हो रामपूरवाले पैसे का हाती लागला म्हणा. अरे बाबा तुला आता चेवाला का. हा सरे लोक पोलीस स्टेशनला 10 खेप जाऊन आले रिपोर्ट देऊन. हो रामपूरवाल्यावर लोकांचा शक आहे. तुले म्हणलं डोकसा आहे का. तुला आता चेवाला का मला फोन कराले. हा कोण म्हणते मला कसं काय घबाड सापडलं रामपूरवाल्याला सापडलं रे. हा बोलून राहिला का. अरे बाबू तू नको सांगू ना. इतकं लेगा म्हणलं कृषी केंद्र तो पोट्ट्यानं टाकला. 8-10 लाखाचा माल भरला त्याच्या. हा साधी घराली 2 इटा लावायची लेका ताकद नाही तुई. हा सडला भाजीपाला विकणारा. आणि तू काय लेका मला आम्हाला सांगून राहिला रे. हा बाबू तुम्हाला घबाड सापडलं म्हणूनच तो ते दुकान टाकून दिलं पोट्ट्याले. हा इतका पैसा आला कुठून तो आजोड. अरे बाबा रात दिवस रक्त बघतो ना आम्ही. दिवस रात वावराय ना. हो ना मिरची काढली म्या मागच्या वर्षी. यंदा पोट्ट्यानं ते जरासं टेक्नॉलॉजीनं पिकं काढले. म्हणून 4 पैसे उरले. 2-4 वर्षीले का घरासाठी पैसा जमा केला ते त्याला लावला म्या. दुकान दिलं टाकून दिलं घर राहू दिलं. माझोळ काय घबाळ आहे. नाही ते सांगूच नको मला. हो ते एक मनोज पाटील त्याच्यानंतर आहे. त्याच्यानंतर शांताराम घनघने. ते मनोज पाटलाने 30 लाखाची गाडी घेतली. आज लोक का बुलेटवर हिंडत जाय ते माणूस. आणि ते शांताराम घनघने इतक्या कशा काय प्रगतीवर गेले तुम्ही. JCB आणि हिंदी तुमच्या गावात नाही आल्या. अशा कशा काय आल्या. शांताराम भाऊ बोला बरं याय संग आता. हो याय संग बोला म्हणलं. शांताराम भाऊ इथंच आहे. मनोज पाटील इथंच आहे. हो सांगा बरं यायला काय आहे तर. अरे हॉटेल साहेब काय मजा घेऊन राहील गो. अरे राजा म्हणलं रामपूरवाल्याला कुठं पैसा सापडला राजा. ते ट्रॅक्टर आणि ते JCB तुम्हाला दिसून राहिले ते त्याचं होय का. ते त्यानं तिकून सासरवाडीहून आणलेलं आहे. कोणतरी चालवायला दिलं ड्रायव्हर आहे ते. मग काय राजा तुम्ही काही बोलता. आणि ते मनोज पाटलाला पैशाचा घाटा आहे का त्याची इथं. गाडी आणणार आहे नसं आणली नसं झालं तर झालं. काही खोट्या गोष्टी आहे ते. त्या गोष्टी आहे म्हणलं काय सांगू ना. ते शिवलाल आणि बबन राजा एवढी मोठी ऑर्डर आणि खरेदी कशी काय करू राहिले हो. इतका पैसा कुठून आला तुमच्यापाशी. अरे त्याची नाही ना अडत ते. त्याच्या ते आपलं कधी लावायचे की नाही त्याच्या मेवण्याने पैसे देऊन त्याला अडत चालू करून दिली. मजुरी नाही ते रोज मजुरीनं 500 रुपये रोज आहे फक्त द्यायले. नाही असं कसं काय होते. 500 रुपये शिवला टोय गोट्या. नाही खोट्या गोष्टी आहे. आणि बरं एवढं मोठं करोड रुपयाचं मंदिर बांधून राहिले. हो हे कसं काय मग. इतका पैसा कुठून आला तुमच्यापाशी. अरे बाबा ते केरळचा माणूस आहे ना ते खर्च करून राहिला. हो इथं बुरुज खेळ राहत आहे त्याचे आबाजी. त्यानं ते कबूल केलेलं आहे ते. मग आमचं काय आहे त्याच्यात. नाही हबा तुम्ही लय स्टोऱ्या बनवू नका तुम्ही. काय मला फाशात येणारा माणूस नाही मी. हो आजचा दिवस तुमचा आहे. तुम्ही जितके असन सगळे एकत्र या मीटिंग घ्या आणि काय तुमचं ठरते ते मला सांगा. उद्या मी ॲक्शन घेणार म्हणजे घेणार. हो तुमच्या गावाला जर नाही शील लावलं तर मला म्हणा तुम्ही. मी बी म्हणलं हे बा हॉटेल आहे. हो बापा रे जाते का बा खबर. हो कसं काय कळवले बा.
ए बा तू धमक्या नको देऊ काय हो तुले काय वाटन ते कर समजलं काय हो जे होईन ते कर काय हो शांताराम भाऊ हा हो सापडलं का खबर आपल्याला ना काय ऐकून घ्यायचं मग अरे हॉटेले बा ऐका तुम्ही थोडा गैरसमज झाला तुमचा कोणाजवळ काहीच नाही मग काय तर सगळं आपापल्या मेहनतीचा पैसा आहे इथं हो तुम्ही चुकीचा म्हणजे कोणाचं तरी ऐकलं आणि तुम्ही कसं सांगू वांगे आम्हाला फोन केला नाही भाऊ पूर्ण डिटेल काढलं तुमच्या गावचं डिटेल माहिती काढून अभ्यास करून नंतर हे मी तुम्हाला फोन करत आहो हो म्हणून म्हणतो तुम्हाला आता हो उद्याचा दिवस आहे उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत निर्णय आला पाहिजे नाही तर मी माय ॲक्शन घ्यायला सुरुवात करतो करतो तो कर हो जे होईन ते करून घ्या हो होईन ते कर रे जा हो खटेल्या चालला मोठा हा घबाड सापडलं आणि हे सापडलं लेका कोयचा लेका म्हणलं आमचा आम्हाला माहिती इकडे हो ठेव बोल ठेव नाही थांब तू आता हो थांब ना देवीदास संसेना पहिले तुझ्या घरीच धाड पाठव तुम्ही तुला काय वाटू राहिलं पावत्या जमा कर तू आता सांगतो तुला काय काय असते तर कशी खोल फिटिंग करते ते ईडीवाले मग समजन तुले पाठवणार रे बा पाठवणार सगळ्या पावत्या मापाशी हो दलालापासून आणले काय सगळं काय ऐकलं आणि काय खरेदी केलं सांगून राहिला 4 वर्षापासून जमा करेल आहे जा कर तू काय करायचं ते हो करतोच ना मी तरी तुम्हाला आजची रात्र आहे म्हणलं काय हो बस ठीक आहे ठेवतो मी आता उद्या सकाळी 8 वाजता डबल फोन लावीन नंतर पाहू काय तुमचा मग लागतं तुमच्या मागले को हो कर काय करायचं ते हो ठेव बोल काय म्हणते सणसणी ते आपले शांतारामजी यायचे जवळ हो बिलकुल असे लपकून नाही राहिले नाही 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 ते तसे लपकणारच नाही ना तसाही बी देवीदास संस्थाने लपकत नाही कोणाले हो पण भाऊ थांब तुला आता लपकवतो म्हणा आम्ही सगळे हो तुम्ही झाले अजून बाकीचे हो एका लाईननं बिलकुल पुरे जमा होणार आहे आता हे हो याईनं फक्त नाही आपल्याला 50% द्या हो यायले बिलकुल 12च्या भावातच घालणं आहे आपल्याला हो बाकी आता यायले तर फोन लावला आता अजून मला वाटते त्या शिवल्याला लावून देतो नाही का हो त्या नालायकाले हो कुठं आहे ते सध्या वा ते पुण्याला गेलेला आहे माल घेऊन आता अडतचा नाही हो खादोड साहेब हो तिकडे ते चिमणराज ना आमच्या कॉलनीत राहते हो त्याची आई आहे तिथं मोठी कंपनी आहे हो त्याच्या मार्फत घेतला त्यानं हो तिकडे त्याच्याच घरी उठले ते आता 8-10 दिवस मला वाटते 4-5 दिवस झालेत ते हो तर आता काय होते काय नाही तुम्ही लावा त्याला फोन आले नाही आले त्याला म्हणा बा असंच आहे सांगा काय करायचं करतो ना त्याले हो ते कुठं जाते आता हो नाही तर करणारच आहे म्हणा कोणता आरोपी समजा गुन्हा केला नाहीच म्हणते हो पण त्याला आता आपण इंटिमेशन देऊ हो जर आता त्यानं ऐकलं तर ठीक नाही तर उद्या हो ॲक्शन घ्यायचीच आपल्याला हो डायरेक्ट पोलीस स्टेशनला देऊन द्यायचं हो नाही तर मग आपल्याला अजून दुसरा मार्ग काही सुचते ते पाहायचा पाहू ना हो लावा ते लावा शिवलेले टोयगोटेला लावा आता हो लावा त्याला फोन लावा घर जायचं नाही हो येतो ना म्हणा बा उद्या निघून राहिला म्हणा काय दमने बा घरचे हो सांग नाही ना बा हॉटेलचा फोन आहे ना खजूर हॉटेल हो त्याचा फोन आहे हॅलो हां बोला कोंबडी चोर हो कुठं हा सध्या कुठं हा म्हणलं अबे काय हॉटेल काय मग कमाल आहे तू या हो अजून आठवण आहेच काय तुले हो ले का 2 खेप तू नेलतं ना ते पोल्ट्री फार्म पुरं गायब केलं तर रे पण मामा लुटरे म्हणून वाचला तू त्यावेळे हो नाही तर पुरा आणला आता रस्त्यावर बाबू कायले म्हणलं मोठ्या मोठ्या गोष्टी सांगून राहिला सोड ना तू हे बा लेका मागून वार करणारे लोक तुम्ही समोर यायच असतं ना मग सांगितलं असतं ना तुम्हाला हो आम्हाला बँकेनं धाडता इकडे धाडता आणि तिकडे लेका हो पोल्ट्री फार्म लांबवता हो सांगून राहिले का हो पण म्हणलं हे बा आता जाय नाही शिजत भाऊ तुमची हो लय मार खायला आहे त्यावेळेसही तुम्ही आणि आता तर बेदम खाणार आहात तुम्ही थांबा तुम्ही आता जरा बेदम अरे पण काय झालं काय एवढं काऊन गरम व्हायचं इथं आम्ही राजा शनिवार वाडा पाहायला आलो आमचं कसं आहे एकदम बिलकुल असं फ्रेशमध्ये माणूस होता आणि तू काय डोकं खाऊन राहिला आता काय तुझे काय आम्ही आता हे केलं म्हटलं अडचण तुला काय अडचण आणली आम्ही अरे तुम्ही काय अडचण आणता मले हो मी अडचण आणणार आहो तुम्हाला आता मग हो पुरे रामपूरवाले 10-15 लोक तुम्ही पुरं गबाळ म्हणजे का घशात घालून राहिले का काही आम्हाला काही आहे का नाही म्हटलं त्याच्यातलं हो लेको प्रत्येकानं 2-3 किलो सोनं दाबलं तुम्ही म्हणून मला का माहीत नाही का हो म्हणून म्हणतो हो त्याच्यासाठी फोन लावला तुम्हाला की लवकरात लवकर 50% माल हो मला पोचला पाहिजे नाही तर मी ते लिकीज करणार आहो शासनाच्या खात्यात जमा होईन पोलीस स्टेशनला रिपोर्ट देईन आता यायला कसं काय चिवाला म्हणा अरे बाबा म्हणलं खोट्या गोष्टी आहे ते कोणाला काही सापडलं नाही गंमत आहे ते हो काळा कोळसा सापडला आणि ते सगळं सिद्ध झालेलं आहे पेपरला बातमी आली सगळा विषय संपलेला आहे ते तू काय आता आला हो पाखराला पाणी घेऊन नाही ते म्हणलो का सांगू तुम्ही इतकाले खरेदी आहे आणि हिंतीले का पुण्याला हिंडून राहिले मस्त माल इकाले म्हणलो का सांगू तुम्ही मला हे बा उद्यापर्यंत तुम्हाला टाईम दिलेला आहे मॅ त्या शांताराम घनघनेने देवीत असले सांगितलेलं आहे आणि आता एक कंदील बुडाले लावून क्लिअर मॅटर करणार आहो उद्या 8 वाजेपर्यंत निर्णय द्या नाही तर बिलकुल तुमचं गाव शील झालं म्हणून समजा बस विषय क्लोज
जाणं बा जाणं काय करायचं ते करा. पोलीस स्टेशनला रिपोर्ट दे. आम्ही आधी देऊन ठेवायला तिथं. हो जाय तू फक्त आमचा रिपोर्ट देऊन पाहिजे मग सांगतो तुला. हो तुझ्यावर दावा नाही ठोकीन तर नाव आता नाही का. हो तुला काय वाटून घबाड सापडलं नाही तरी बदनामी करता का आमच्या चाललेले गो. जाय काय करायचं ते करून घे दे रिपोर्ट. एक देतोच ना मी, पाहतोच ना आता तुमचं काय आहे ना काय नाही. हो तुम्ही काय सांगता बोलले. ठेवा आता तू. हो कंदील बुडायला पाय तुम्ही लावून आता. हो झाला मग विषय समाप्त. लाव 17-56 लोकांना काही विषय नाही. हो आमच्या गावात रुपया सापडला नाही कोणाला. हो पाय काय करायचं ते ठेवा आता. धन्य धन्य जन्म जाता, धन्य धन्य जन्म जाता, वारकरी पंढरीचा, वारकरी पंढरीचा. धन्य धन्य जन्म जाता, धन्य धन्य जन्म जाता. हॅलो हॅलो कोण बोलता म्हणलं. हॅलो हॅलो हॅलो, हां मी बोलतो म्हणलं, आपलं खजूर हॉटेल बोलतो म्हणलं काकाजी. हो काय म्हणते, कुठं आहात सध्या? काही नाही इकडेच आपलं पंढरपूरकडे. हो निघालेलो आम्ही आता सध्या नांदेड. हो इथं रावटी आहे. हो इथं व्यवस्था केलेली आहे जेवणा खावण्याची आता. हो आता इथून मग आता चालले पुढे पुढे. हो काय आता जवळपास करणार आता पंढरपूर. हो काय करता सध्या गार झाला माणूस. हो पण तरी आता हो बरं वाटू राहिलं म्हणा. हो काय म्हणत होत तुम्ही कसा काय लावला म्हणा फोन. असं असं हो का, पंढरपूरला चालले का? बरं बरं, काय म्हणते बाकी, चांगला आहे, पद्धतशीर आहे? अरे बाबा काही टेन्शन नाही ना. लय मस्त बिलकुल मस्त असं गमते ना. असं वाटते काय लेको तुम्ही काहीच नाही पाहिलं. हो ना आता खरं पाहायला भेटून राहिलं. हो ना मी लेका आता लोक लेका मॅडच म्हणून लागल. हो ना आता लोक पंढरीच्या वारीला नाही आलो. हो ना काय मावला इकडे आणि काय लोक किती 17 रंगाचे लोक भेटते इथे त्याच्या. अरे बापा बापा बाबा. हो पण मी म्हणतो तुम्ही कसा काय फोन लावला म्हणलं. हो तुमचं काय. काही नाही, ते कसं आहे, तुम्ही जराशे गावातले वयस्कर आणि समजदार माणसं आहे म्हणून तुम्हाला फोन लावला. हो आता शिवलालजी टोयगोटीले लावला, तिकडे शांतारामजी आणि ते काय देवीदास सनसने हो यायची संपर्क साधला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही म्हणून तुम्हाला कॉल केला. हो आणि महत्त्वाचा विषय असा आहे की जे रामपूरचं घबाड तुम्ही दाबलेलं आहे. हो जे गावातली तुम्ही आता मंदिर म्हणा बाकी जे काय आता करून राहिले कारनामे, हो त्याचा आम्हाला काही ना काही हिस्सा लागल. हो म्हणून म्हणलं आम्हाला कसं कानावर माहिती आलेली आहे आणि लवकरात लवकर तुम्ही उद्यापर्यंत निर्णय घेऊन हो मला काय आहे ते कळवा. हो नाही तर मी ईडीची धाड तुमच्या गावात टाकतो, तुमचं गाव सील करतो. अरे अरे कसं काय करू राहिले तुम्ही. अरे काय बाबा आता कुठं काढून राहिले विषय तुम्ही. हो ना अर्ध घबाड इकडे लोक आहे ना. अरे काहीच नाही भाऊ, घबाडात आहे बा निरा अफवा अफवा. हो मग काय लय लोक परेशान करू राहिले आम्हाला. तुम्हाला आता माहीत पडलं का. अरे काय हॉटेल बोलायच्या तुम्ही एवढे समजदार माणसं काही बोलता का. अरे काहीच नाही ना. अरे मी तर राजा सांगतो ना ते घबाड सापडलं होतं. आम्ही काय नाही म्हणत नाही. हो ते त्या मडक्यात होतं, ते तांब्याचं मडकं होतं आणि आम्ही प्रत्यक्ष ते सरकारला जमा करणार होतो. हो परंतु अचानक काय झालं, ते उघडल्याबरोबर स्फोट झाला आणि ऑक्सिजनचा मला पुरवठा कमी मिळाल्यामुळे माझ्या कसं झालं, ऑक्सिजन मिळालं न मिळाल्यामुळे माझा मृत्यू झाला होता. हो परंतु काय झालं नंतर मध्यात मी थोडंसं म्हणजे ऑक्सिजन लवकर भेटलं म्हणून मी वाचलो आणि मला त्या शरणाहून वापस आणलं. मग घटना घडली माहीत नाही का तुम्हाला. मग अशा पद्धतीनं घबाडाचं प्रकरण निपटलं होतं. हो कोळसा त्याच्यात सापडला होता, पोलीस लोक आले होते आणि तुम्ही आता हे काय काढलं नवीन. नाही नाही, ते बनाव आहे म्हणलं भाऊ काकाजी, ते बनाव आहे. तुम्ही लोकांच्या डोळ्यात माती टाकू शकता पण माया नाही टाकू शकत. मला माया हिस्सा 50% लागल सगळ्याच्या घबाडातला. हो नाही तर 100% तुमचं सगळं चाललं जाईल, समजलं का. हो जे नाही ते तुमचं तेही काढून नेतील ते, समजलं. म्हणून म्हणलं अजूनही तुम्हाला टाईम आहे, विचार करा. अरे बाबा रे कसं रे. हो ना आता तुम्हाला दुखदुख करू राहिलं. हो ना चेम करू राहिली माझी छाती आता. हो काय करायला बा इकडे पोटे नाही बरोबर. हो आता पाहा लागेल काहीतरी संध्याकाळी. हो विचार करा लागते त्याच्यावर. अरे हो हे बा तुम्हाला काय करायचं ते करा बा, पण आम्हाला सापडलेलं नाही बा. हो खरी गोष्ट सांगून राहिलो. हो बाकी तुम्ही तुमचं काय करायचं ते करा. हो शेवटी मी काय बोलू शकणार. बोलू शकणार नाही. तुम्ही संपर्क साधा त्याच्याशी आणि लवकर त्याच्यावर निर्णय घ्या. हो ठेवतो फोन. चला आता खादोळे साहेब, हो फोन तर लावले आपण मोरके येईल. हो आता सुटले द्यायला खऱ्या सुई मुंग्या. हो आता त्याचं चक्र फिरणं सुरू होते आता. हो आता त्याचं काही कायच्यात मन लागत नाही. हो आता करायचं काय बुवा, यायला लागला कसा पता. आता ते काही ना काहीतरी युक्ती हो सुरू करते तर. नाही अरे करे ना बा किती काय करू दे आता. हो आता कसं आहे संधी आलेली आहे आपल्याला. हो 3 ठिकाणी 3 लोक आहेत ते. हो हे टॅलेंटेड लोक आहे जे कंदील बुडे आहे आणि त्यानंतर शिवल्या. हो हे आहे आता तिकडे गेलेले. आता राहायला फक्त आता यायचे जवळ म्हणजे शांतारामजी गणगणी. देवीदासले तर काही डोकं नाही आहे. आणि बाकी कसं आहे बाकी गावातले सगळे त्याच्या मागचे समजा शेफ्टच आहे, बाकी त्याचं काही चालत नाही. हो फक्त आता आपल्याला अटॅक करणं बाकी आहे, कारण की शांताराम गणगणीशिवाय गावात आता दुसरा कोणी त्याला वाली नाही. म्हणून म्हणलं आता काय करायचं ते लवकर ॲक्शन घ्यायचे आहे आणि हे घबाड अर्ध पचवायचं आहे आपल्याला. बरं ठीक आहे ना. मग आता पाहू ना आता काय विचार करते ते. हो सल्ला मसलत झाली की आपण आता एक कॉल करू द्यायला रात्रीचा.
हो काय कन्फर्म झालं सांगा तुम्ही, मग लागू आपल्या कामी. हो आपलं चक्र आपल्याला सुरूच करून द्या लागेल मग, कारण की 50% तर माल त्याचा आपल्याला कव्हर करायचा आहे, काऊन की 3 हिस्से आपले पडून राहिले. हो तेच म्हणलं बा, पाहिजे नाही तर नाही तर दोघांचं तिथं नटपून पाहिजे. आता सगळी डिटेल मॅच आणलेली आहे. हो ना, अरे आम्ही तसं नाही करत, या धंद्यात तसं होत नाही. हो 3 हिस्से होऊन जाईन आपले. फक्त आता काम आता सक्सेस होते नाही होत आता त्याच्या फोनवर डिपेंड आहे. हो ते माघार घेते का नाही घेत, हो याच्यानंतर आता उद्याच्या याच्यात क्लिअर करून टाकू. चला आता मोडा व्हिडिओ. हो वाजले 5. ठीक आहे, ठेवा आता.